आम्ही गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये आहे। मात्र सुरुवातीला एक गोष्ट स्पष्टपणे पुन्हा सांगणं गरजेचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं ठिकाण अजून बदललं गेलंय असं नाही। पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी सगळी तयारी सुरू आहे। जर मोठ्या स्वरूपाचा पाऊस आला आणि अशा वेळी जर एसपी महाविद्यालयाच्या मैदानात सभा घेताच आली नाही अशी परिस्थिती वाटली तर या गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये सभा होणार आहे। आपण पाहतोय पर्यायी व्यवस्था म्हणून इथे सगळी तयारी करण्यात आलेली आहे। जेव्हा व्हीव्हीआयपी येत असतात तेव्हा प्लॅन ए प्लॅन बी अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडून राबवल्या जातात। त्याचाच हा भाग आहे। सध्या एसपीजी असेल, पोलीस प्रशासन असेल, अशा सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून या ठिकाणी एकूण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एसपी मैदानावर वॉटरप्रूफ मंडप आहे, पण जर मोठ्या स्वरूपाचा पाऊस आला तर वेगवेगळ्या गोष्टींची आव्हानं उभी राहू शकतात आणि म्हणून हा गणेश कला क्रीडा रंगमंदिराचा हॉल, इथल्या आसन व्यवस्था बंदिस्त अशा स्वरूपाचा हा हॉल आहे आणि हा बंदिस्त हॉल असल्यामुळे पावसाचा कुठलाही फटका या ठिकाणी सभा घेण्यासाठी होणार नाही, त्याचा त्रास पावसाचा होणार नाही। म्हणून जी पर्यायी व्यवस्था आहे त्याची चाचपणी केली गेली, सुरक्षेच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या ठिकाणी केली गेली आणि आता अंतिम टप्प्यात इथला हा सगळा विषय जो आहे तो तयारीच्या संदर्भाने पुढे जातोय। जर मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला आणि एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेता आली नाही तर गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून सगळी तयारी जी आहे ती करण्यात येते। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ज्या एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा होणार आहे, मात्र पावसामुळे ही जी सभा आहे ती रद्द होऊ शकते आणि त्याच मैदानावरून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, तिथली काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि पावसाची नेमकी काय चिन्ह दिसत आहेत त्या ठिकाणी? नेमकं आणखी सभेचं ठिकाण बदललं असं नाही। या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या मैदान साफ करण्यासाठी आलेल्या आहेत। सगळी पोलीस यंत्रणा आहे ती लावण्यात आलेली आहे। सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते एसपी ग्राउंडवरती आहेत आणि त्या ठिकाणी आणखी सभेचं ठिकाण बदललं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र पूर्वतयारी म्हणून गणेश कला क्रीडा मंचावर सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। आता जर आपण पाहत असाल तर या ठिकाणावरून हे एसपी कॉलेजचं मेन ग्राउंड आहे, गेट आहे। या गेटवरून आतमध्ये कुणालाही सोडलं जात नाही। संपूर्ण जी परिस्थिती आहे, ग्राउंडचा जो ताबा आहे तो पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे। सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वेगवेगळे सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आता दाखल होत आहेत, सभेची चाचपणी करतायत की नेमकं या ठिकाणी सभा होईल किंवा नाही आणि जर तसा काही अंदाज असेल तर गणेश कला क्रीडा मंचाला ही सभा स्थलांतरित करण्यात येईल। मात्र आता तरी सध्या तशी परिस्थिती नाही। युद्ध पातळीवर जे आहे ते महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन जे आहे ते या सर्वांवरती ग्राउंड नीटनेटकं करून याच ठिकाणी सभा होईल यासाठी प्रयत्न करत आहे आणि तशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र पाऊस कशा पद्धतीने पुण्यात येणार यावरून सगळे या सभेचं पुढलं नियोजन आहे। आता मात्र एसपी ग्राउंडवरचं कॉलेजचं जे ग्राउंड आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। सगळे अधिकारी त्याचा आढावा घेत आहेत। हो, नक्कीच बालाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।